कर बसम्या. माझ्या तोंडचा घास काढून घेतला. त्या भीमेच्या बायकोला गुण दिला. माझ्याकडे येणारा गुण घेऊन जातो. जालिम भूत करणी म्या काढतो. माझा देव बळकट आहे. अरे म्हणताना आम्ही तुझ्याकडे आलो. निवडणूक जवळ आली या. त्या सरपंचाला पाडण्याच्या कामाचं काय झालं? आज दोघच, बाकीचे दोघं कुठं? आणि मी सरपंचाच्या नादी लागलाय. मग सरपंचाला पाड्याच्या कामासाठी किस्त पैसे लागतात तेवढं सांग. शंकर, काय बघतोस? गुजराची बया खपली. अरे तिच्या माड्यावर माप सोने नाही नाही म्हणता 12-13 तोळ तरी सोनं असेल बघ. मग तुमचा काय बेत आहे? तुम्ही इथं सरपंचाच्या कामासाठी आलाय का माड्यावरचं सोनं पळवाया? पण एक लक्षात ठेवा, इथं मसनात येणाऱ्या समध्या गोष्टीवर माझा अधिकार चालतोय. हे अधिकाराच्या कुणाबरोबर बोलतो रे? आम्ही काय कच्चा करतो चला हो का? हे बाप, तुझ्या खेळला बी माझ्याकडे तोडगा आहे. अरे मी सांगतो तसं कर, नाही तुला गाव सोडून चालायला. तुला काय वाटलं? अरे तुझ्या पिलावळी सकट खप्पी तुला सारख्या भगत मागतात मला. ए भगत, माझ्या पोराबद्दल बोलायचं काम ना. हे मारत्या माघारी फिर. पुढे गेला तर फसला. याला घेऊन चाल. जो मेला नाही किंबरण सरळ होईल. आता यो हातानं दाबला पुन्हा मंत्रानं मारण आणि याचा भस्म लिहून गाव मागायला मोकळा होईल. चल घेऊन याला. तू आहे, मला वाटलं भूत. जय चंडिके, जय काली माते, जय काळ भैरव. दुसरं कोण? बायको रे त्याची? नाही नाही नाही, बायको नाही. गुजरी गुजरी. हे मुर्दा कुठं बोलतो का? अरे पर भस्म्या मूर्द्याला बाहेर काढतो आणि बोलायला लावतो. खोटे खोटे खोटे. खरं काय? खरं काय खोट काय बघू. गेला कुठं त्यो? रुंग आता होत गेलं कुठं? जाईल कुठं? दागिनं गावला असत्याल. दागिनं जाऊ दे, चुली चल घरला चल. नाही, 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 चल, चल. मला मग भीती वाटते. कशाला आला होतात? आम्ही आमच्या कामाला आलतो, पण आधीच तू ते उरात. माझं काम निराळं, तुमचं काम निराळं. असं मड्यावरचं सोनं गोळा केलं असतं तर भस्म लिहून फिरलो नसतो. गुंजभर पण सोनं नव्हतं तिच्या देईवर. खोटे खोटे बोलतो. अरे आम्हाला वाटा द्यायला. मी खोटं बोलत नाही आणि खोटं काम पण करत नाही. तिला काढताना तिच्या जावानं समजा सोनं काढून घेतलं आणि असतं तरी मी त्याला हात लावला नसता. काय रे, तुला नको होतं वाटत? तिच्या जवळ असतं तर तिनं आणून दिलं असतं. आज पुनव हाय, अमुष्येला तिची जाऊ. तिनं तिच्या अंगावरचं सोनं काढून घेतलं. इथं येणार आहे, त्यावरून खरं खोटं ठरवा. तुला सोनं पाहिजे, मग तिच्या जावाला वाचव. भगत आहेस ना तू गावचा?
तिनं तुला 1000 रुपये दिलं होतं. हं? लेकरू देणार होतास तिला, दिलं नाहीस. खरं का नाही? नाही म्हणालास तर आता उठवतो तिला. घेतलं होतं बाबा, घेतलं होतं. ती वसूल करणार आहे. आजपासून 5व्या दिवशी तुला बोलावलं आहे. तुला परपंच आहे का नाही? आहे की मला परपंच आहे की. मग कुणाच्या नादाला असा अगोचरपणा करू नकस. फुकट मरचीला. तुला मरायचंय काय? नाही नाही, मला मरण नका, मला मरण नका. मग मरण येत नाही तोवर गुन्हानं जग. गुण उधळू नकस. तुला बी गुजरीन झटका देणार. नको नको नको, आमासनी मारू नकस. आजपासून आम्ही तू सांगशील तसं गुलाम मागत ऐकू, पण आमासनी मारू नकस, मारू नकस आमासनी. घरला जा. घर जवळ आलं की लिंबू कापून माघारी टाका आणि मग घरात जा. काय होणार नाही. तुला तरच तर नाही ना झालं? माझ्या तरासच राहू दे. पण तेच खरं वाटलं. न वाटायला काय झालंय? तू त्या गुजरीनी परीस कशात काय कमी आहेस काय? फक्त आपण मसनात राहतो इतकंच. हा, आणि त्याने जवळ येऊन बघितलं असतं म्हणजे. जवळ येणाऱ्याच्या पोटात 5 काळज पाहिजे डुकरासारखी. तुझ्या पोटात आहे ती वाटतं. म्हणूनच तर तुझा इस्तू पदरात बांधून मसनात राहतो आणि सुखाने जगतो. असाच लोकांनी भूल पाडून फसवतो आणि भस्मदेही लेपता लेपता भस्म होतो. भूताचं सोंग घेतो. खरं माणूस होण्याचं रोज सपान बघतो, पण माणसाचं सोंग रंगवता येत नाही. मग भूत बनतो. ये राजा, हा, माणसाचं सपान इसार, आता भूताचं सपान बघ. अरे मी काय म्हणतो, गाव आपण सांभाळायचं. अरे लेका सरजा, इथं काय करताय सा? तो शिट्या खोमना पडला. सरपंच बी गपगार झालं. काय झालं कळा ना. सरजा, आपण त्या सरपंचाबद्दल बोललो होतो. मग तो शिट्या खोमना कसा काय पडला तेच काय कळना. अरे तुम्ही इथं काय करताय? जा जा, कोण पडला ते बघायला. हे भूताचं बिन गावात आले ना. याला भीक घालणं बंद केल्या बिगर गावाचं कल्याण नाही व्हायचं. अरे मी तुम्हाला सांगतो, आज ह्यो भीक घालतोय, उद्या त्यो भीक घालतोय, परवा ह्यो समजा गाव लुटू. आता भस्मे आपल्याकडे येईल, पण एक लक्षात ठेव, कोणी बी काय बी त्याला आबा आलं. ए बाबा, चल 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 पुढे चल, काय बी मिळायचं नाही, चल.
सरदार अरे भस्म्या भस्म्या, अरे थांब बाबा. हे बघ, पोरासनी गरम गरम भाकऱ्या करून दिल्यात बर का. रातच्याला समजे जेवा. हा हे कसं झालं? ही करणी खरी असती? खरंच खरंच कुणी असं पडतं? अरे मग करणी मारत्यावर केली होती तर तर सरपंच आणि सित्या बी कस पडला? कसं पडलं ते दोघं? देवाडू, महादेवा, काली माते, काय हे कसं? काय बी समजना, काय बी कळना. बापाडू बापाडू काय आणलं बापाडू 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 काय आणलं 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 बापाडू अम्मा बापाडू काय बोलत नाही बघ. हा? हा. मी तुमच्यासाठी काय खायला आणलंय बघ. घे 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 ए दुर्गे, तू पण घे 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 तुम्ही पण घ्या. घे 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 उचल, घे घे उचल उचल. ये रे, ये पोरे, ये ये ये. या संन्याशीच्या पोरासारखं मी तुमचं नाही होऊ देणार. मग काय बी हो,